बीडमध्ये मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींचे भिवंडी कनेक्शन समोर आले। या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले त्याच्या इतर 2 साथीदारांसह तिघेही हत्याकांडानंतर 11 डिसेंबरला भिवंडीत आपल्या ओळखीच्या मित्राकडे राहायला गेले होते। मात्र भिवंडीमध्ये आसरा मिळाला नसल्याने त्याच दिवशी तिघेही आरोपी हे भिवंडीतनं गुजरातला पळून गेले होते, अशी ही माहिती समोर आली आहे। संपूर्ण प्रकरणातले म्हणजे बीडमधल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख या हत्याकांडातील प्रमुख आरोपी, भिवंडी कनेक्शन त्यांचं आता समोर येतं आणि हे प्रमुख आरोपी सगळ्यात आधी भिवंडीला पळालेले होते, कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की हे प्रकरण आता मोठं होत जाणार आहे आणि यामध्ये आपल्याला कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं आणि त्यासाठीच त्यांनी सगळ्यात आधी भिवंडी गाठली होती। नाही, आपलं त्यांचा काही संबंध नाही। आपला तिकडे दुनियाभर कार्यक्रम चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये आपल्या कार्यक्रम चालू असतात समाजसेवेचे। आणि विक्रमला ते लोक विचारत होते, पण विक्रमला आपलं काही काउंटर झालंच नाही। मी ते विक्रमच्या आठवड्यावरती गेले। विक्रम काय तुमच्याकडे काय? विक्रम आपला स्वच्छता सचिवचं काम करत आहे। हां, इकडे आपल्या ऑफिसवरून डायरेक्ट ते मी सांगितलं इथे काही तो राहत नाही, तिथून डायरेक्ट ते बारवरती गेले विक्रमच्या। विक्रमला माहिती दिली का? विक्रमला मी माझा त्याला गप्पीत जाऊन फोटो काढला चोरून आणि मी तो विक्रमला शेअर केला, पण विक्रमला रेंज नसल्या कारणाने विक्रमचं काही माहीत पडलं नाही। 2 दिवसांनी त्याला माहीत झालं। एकीकडे आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये आधी आसरा घेण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र तिथून भिवंडीमधनं आसरा मिळाला नाही आणि त्यानंतर हे सगळेजण गुजरातला पळाले। बीड सरपंच हत्याकांडातले 3 आरोपी अजूनही अटकेत नाहीत। या विरोधात जोरदार अशी निदर्शनं होताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यातला सुदर्शन घुले याला अखेर ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपीचे मित्र सोन्या पाटीलचे भाऊ जयवंत यांनी माहिती दिलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात भिवंडीमध्ये त्यांना आश्रय देता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं। चोरून फोटोही काढले गेले आणि त्यानंतर ते गुजरातला पळून गेलेले होते, अशी ही माहिती आता समोर येते। या संपूर्ण प्रकरणात आपण बघतोय गुजरातला पळून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर एक खळबळ माजली होती। मात्र अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात। भूपेंद्र अंबवणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भूपेंद्र, नेमका कशा पद्धतीने कुठून पळत जात प्रवास केलेला होता या सगळ्या आरोपींनी? मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व त्यांचे साथीदार हत्याकांडानंतर 11 डिसेंबर रोजी भिवंडी शहरात आले होते। समाज कल्याण अध्यक्ष सोन्या पाटील व त्यांचे सचिव विक्रम डोईफोडे यांचे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक काम मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे। त्यामुळे भिवंडीत आल्यानंतर त्यांनी विचारत सोन्या पाटील यांच्या कार्यालयाला गाठलं। सोन्या पाटील भेटले नाही म्हणून त्यांचे बंधू जयवंत पाटील त्यावेळेस कार्यालयात उपस्थित होते। कार्यालयात सुदर्शन घुले हा एकमेव व्यक्ती विक्रम डोईफोडे यांच्याबाबत विचारपूस केली। त्यावेळी जयवंत पाटील यांनी विक्रम व 2-3 दिवसापासून संपर्कात नाही, तो जम्मू काश्मीरला फिरायला गेला अशी माहिती दिली व त्यांचा बारचा पत्ता त्यांना देऊन टाकला। त्याप्रमाणे ते बारवर विक्रम पाटील यांना भेटायला गेले होते। नक्कीच। आणि त्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडण्यासाठी कशा पद्धतीने त्यांची मदत झाली? तिकडनं ते पुढे निघून गेले आणि मग बस इथपर्यंतच भिवंडीत होते। एक फक्त त्यांना राहण्यासाठी ते काय सहारा भेटला ना म्हणून ते निघून गेले पुढे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भूपेंद्र।